सद्यस्थितीमध्ये आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एलपीजी सिलेंडर वितरण इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी जिल्हा प्रशासनामार्फत गॅस एजन्सीची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे। यासाठी नियुक्त दक्षता व फिरत्या पथकामार्फत 37 गॅस एजन्सीची तसेच 31 हॉटेल्सची तपासणी करण्यात आली। या तपासणीमध्ये एकूण 71,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 3 एजन्सीवर गुन्हे दाखल व 3 जणांना अटक करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले। जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याच्या अनुषंगाने आढावा घेऊन जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सांगली जिल्ह्यात सध्या एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे। त्यानुसार HPCL कंपनीचा 3,662 मेट्रिक टन, BPCL कंपनीचा 1,039 मेट्रिक टन व IOCL कंपनीचा 57 मेट्रिक टन इतका LPG साठा उपलब्ध आहे। त्यामुळे जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांना गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहणार आहे। ऑनलाईन बुकिंग केलेल्या सर्व ग्राहकांना उपलब्धतेनुसार क्रमाने सिलेंडरचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। घरगुती LPG गॅसचे सुरळीत वितरण व्हावे तसेच घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर दक्षता व फिरते पथक नियुक्त करण्यात आले। गॅस एजन्सीकडून सिलेंडरचा गैरमार्गाने पुरवठा केल्याचे आढळल्यास अथवा घरगुती LPGचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे। सांगली जिल्ह्यामध्ये डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा तसाच HPCL, IOCL आणि BPCL मार्फत LPG गॅस सिलेंडरचाही पुरवठा करण्यात येतो। हा स्टॉक जिल्ह्यासाठी पुरेसा आहे। डिझेल आणि पेट्रोलमध्ये तर पुढील 8 ते 10 दिवस पुरेल एवढा स्टॉक जिल्ह्यात आहे। LPG गॅस सिलेंडरचाही पुरेसा साठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे असे तेथील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल मला आश्वासित केलेले आहे। त्यामुळे मी लोकांना असं सांगतो, सर्व सांगलीकरांना अशी विनंती करतो की कृपया घाबरून जाऊ नका। आपल्याला आवश्यक असलेले डिझेल, पेट्रोल आणि LPG गॅस सिलेंडर्स पुरेशा प्रमाणात जिल्ह्यात उपलब्ध आहेत। त्याचबरोबर आम्ही धाडी टाकायला सुरुवात केलेली आहे आणि मागच्या 2 दिवसात साधारणतः 3 गॅस डिस्ट्रीब्युशन एजन्सीजवर आम्ही गुन्हे दाखल केलेले आहे। पोलिसांनी सुद्धा 3 जणांना अटक केलेली आहे आणि साधारणतः 71,000 रुपयांची मालमत्ता किंवा मुद्देमाल जप्तही करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे एका बाजूला आम्ही चूक करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करत आहोत आणि दुसऱ्या बाजूला आम्ही हा स्टॉक कसा व्यवस्थितपणे लोकांना उपलब्ध होईल याच्यासाठी या IOCL, BPCL आणि HPCL या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांमार्फत आम्ही व्यवस्थितपणे सूत्रबद्ध पद्धतीने त्याचं वाटप होईल याच्याबाबत आम्ही कार्यवाही करत आहोत। नमस्कार, मी प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली आशिष फुलुके। मी सांगली जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांना आवाहन करू इच्छितो की सध्या परिस्थितीत गॅसचा व पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे। त्यामुळे नागरिकांनी कसल्याही अफवावर विश्वास ठेवू नये व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे। यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदय श्री अशोक काकडे सर यांनी यांच्या आदेशानुसार 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन केलेला आहे। त्या कक्षाचा फोन नंबर 0233 26 00 500 असून नागरिकांना कोणतीही तक्रार असल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे। तसेच नागरिकांनी गॅस एजन्सी तसेच पेट्रोल पंप येथे अनावश्यक गर्दी करू नये ही विनंती। धन्यवाद।